मिलिंद प्रश्न या धम्मग्रंथामध्ये कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की नागसेन यांचा जन्म झालेला असताना भिक्खूंनी त्यांना जे काही परिवर्ज्या घेण्याच्या संदर्भामध्ये प्रवृत्त करण्यासाठी जे प्रयत्न केले होते आणि त्यानंतर त्यामध्ये प्रवृत्त होऊन नागसेन राजाने परिवर्ज्या घेतली होती। यानंतर आज आपल्याला बघायचं आहे की नागसेनचा अपराध आणि त्यासाठी काही दंड विधान त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे। म्हणजे नागसेनाकडून काही अपराध होते आणि त्याच्या संदर्भामध्ये नागसेनला काही दंड विधान केलं जाते। आता नागसेनच्या वयाला 20 वर्षे पूर्ण झाली होती तेव्हा रक्षित तळाच्या कोटेश्वर अरहंतांनी नागसेनला उपसंपदा दिली। आता नागसेन भिक्षू झाले, रात्र संपली आणि या दुसऱ्या दिवशी सकाळी चिवर परिधान करून नागसेनाने हाती आपले भिक्षापत्र घेतले व गुरु सहवर्तमान भिक्षाटन करावयास गावात गेले। रस्त्याने ते जात असताना नागसेनाच्या मनात असे विचार आले की माझे उपाध्याय अगदी तिरस्कारणीय व मूर्ख आहे। भगवान बुद्धाच्या मुखातून बाहेर पडलेला ज्ञानोपदेश बाजूला ठेवून त्यांनी मला प्रथम अभिधम्मन शिकवला, हे त्यांच्या निर्बुद्धीपणाचे व अपरिपक्वतेचे लक्षण होय। ज्यावेळेस नागसेन यांनी परिवर्ज्या घेतली, परिवर्ज्या घेतल्याच्या नंतर जे भिक्खूंनी त्यांना सांगितलं होतं की जे काही अभिधम्म शिकवला होता, अभिधम्म शिकवल्याच्या नंतर तो शिकत असताना नागसेन हा जवळपास 20 वर्षाचा झाला आणि साधारणतः नागसेनाचं वय हे 10 असताना त्यांनी परिवर्ज्या घेतलेली होती। आणि भगवान बुद्धाचा नियम होता की कमीत कमी 10 वर्ष भिक्खू संघामध्ये राहिल्याच्या नंतर किंवा परिवर्ज्या घेतल्याच्या नंतर 10 वर्ष जर हा कार्यकाळ लोटलेला असेल आणि तो भिक्खू संघामध्ये कोणताही अपराध न करता राहिलेला असेल तेव्हा त्यांना उपसंपदा दिली जात असते। आणि 10 वर्षाच्या काळाच्या नंतर उपसंपदा या नागसेनाने घेतल्याच्या नंतर जेव्हा एक दिवस नागसेन भिक्खू आणि त्यांचे गुरु हे दोघेही नगरामध्ये भिक्षाटन करण्यासाठी जात असतात आणि भिक्षाटन करत असताना या नागसेनच्या मनामध्ये येते की माझे जे काही गुरु आहेत, मला ज्यांनी अभिधम्म शिकवलेलं आहे, तर हे जे गुरु आहेत तर हे तिरस्कारणीय आहेत किंवा मूर्ख आहेत। कारण तर भगवान बुद्धानं जे काही आपल्याला धम्म दिलेला आहे किंवा जे काही ज्ञान उपदेश दिलेला आहे, तर ते ज्ञान उपदेश मला न सांगता या माझ्या गुरुने मात्र मला अभिधम्म शिकवलेला आहे। आणि हे त्यांच्या निर्बुद्धपणाचे व अपरिपक्वतेचे लक्षण आहे। म्हणजे माझा जे गुरु आहे हा भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये परिपक्व झालेला नाही आहे। म्हणजे काय चांगलं आणि काय वाईट याची कोणतीही समज माझ्या गुरुला नाही आहे आणि म्हणूनच मला माझ्या गुरुनी अभिधम्म शिकवलेला आहे असे नागसेन त्या ठिकाणी आपल्या मनातल्या मनात म्हणतो। त्यावेळी रोहनस्थवीर ध्यान बळाच्या शक्तीवर नागसेनाच्या मनाचा वेध घेत चालले होते। तात्काळ त्याने नागसेनाच्या मनातील विचार ओळखले व नागसेनाकडे फिरून म्हणाले, नागसेन, तुझ्या मनाचे तू अनुचित विचार करीत आहेस। गुरुप्रती असे विचार करणे हे तुला शोभण्यासारखे तर नाहीच, तर परंतु तुझ्या दृष्टीनेही ते बरे नाही। आणि ज्या वेळेस हा नागसेनचा जो गुरु रोहनस्थवीर हे त्यांच्यासोबत जात असताना नागसेन काहीतरी विचार करत आहे आणि हे जे रोहनस्थवीर होते हे स्थवीर होते। स्थवीर असल्या कारणाने पूर्ण जे ज्ञान आहे हे ज्ञान किंवा जे काही धम्म आहे ते धम्म अंगीकृत होते आणि त्यांनी त्यामुळं जे काही समाधी आहे तर चालताना सुद्धा समाधी ठेवून आपल्या समाधीच्या बळावर जो आपल्यासोबत नागसेन आहे हा नागसेन काय आपल्या मनामध्ये काय बटबटतोय किंवा काय म्हणतोय, काय विचार करतोय या संदर्भामध्ये
या रोहनस्थवीरला कळाले आणि कळाल्याच्या नंतर रोहनस्थवीर नागसेनला म्हणतात की तू तुझ्या मनामध्ये जे काही विचार करतो आहेस तर हे विचार करणे बरे नव्हे आणि एखाद्या गुरुच्या विषयी आपण जे गुरुप्रती एखादी अशी जे आपण इच्छा करतो का असा विचार करतो तर हे विचार कमीत कमी तुला तरी शोभण्यासारखा नाही आहे. कारण तर तू आता उपसंपदा घेतलेली आहे, 20 वर्ष तुला आता वयाची झालेली आहे आणि 10 वर्ष आता तुला भंतेजी होऊन झालेली आहे, भिक्खू होऊन झालेली आहे. त्यामुळे तुला असं जे विचार करणं सोबत नाही असं त्या ठिकाणी रोहनस्थवीर नागसेनला म्हणतात. माझे उपाध्याय दुसऱ्याच्या चित्तात उठलेले विचार आपल्या ध्यान शक्तीने समजू शकतात ही किती आश्चर्यकारक व अद्भुत बाब आहे याची जाणीव भिक्षू नागसेनात झाली. खरोखरच माझे आचार्य पंडित महापंडित आहेत, आता आपण त्याची क्षमा मागितली पाहिजे असे त्यास मनोमन वाटू लागे आणि ते म्हणाले, भंते मला क्षमा करा, यापुढे चुकून देखील मी असा विचार करणार नाही. म्हणजे नागसेनला असं वाटलं की मी माझ्या मनातच काहीतरी विचार करतोय तर हे माझ्या गुरुला कुठलं आलं कळायला. परंतु नागसेनला माहित नव्हतं की जे काही माझे गुरु आहेत हे गुरु समाधीमध्ये पूर्ण निश्चल झालेले आहेत, समाधीमध्ये परिपक्व झालेले आहेत आणि त्यामुळे मी माझ्या मनामध्ये जे काही विचार करतोय हे विचार त्यांना समजणार आहे हे नागसेनला समजलं नाही. म्हणून नागसेनने विचार केला आणि नागसेनना असा विचार केल्यामुळं गुरु जो काही रोहनस्थवीर होते याने त्याच्या मनातला विचार ओळखला आणि ओळखून त्यांना म्हणाले की तुझे असा विचार करतोस ते बरे नव्हे आणि आता आपल्या मनातला जो काही विचार आहे हा विचार या आपल्या गुरुने किंवा रोहनस्थवीर यांनी ओळखलेला आहे. याचा अर्थ आपल्या मनातलं ते ओळखतात, याचा अर्थ ते ध्यान समाधीमध्ये परिपक्व झालेले आहे आणि त्यामुळेच माझ्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांनी ओळखलेलं आहे आणि म्हणूनच नक्कीच यामध्ये काही ना काही तथ्य आहे. त्याने मला जे अभिधम्म शिकवलेलं आहे तर हे अभिधम्म विनाकारण शिकवलेला नाही. म्हणून त्या ठिकाणी नागसेन परत विचार करते की मी माझ्या गुरुला माफी मागितली पाहिजे. मला वाटलं नाही की माझे गुरु एवढे पोहोचलेले आहेत किंवा ध्यान समाधीमध्ये परिपक्व झालेले आहेत. म्हणून ते म्हणतात मी माझ्या गुरुला या ठिकाणी क्षमा मागितली पाहिजे आणि असे म्हणून ते रोहनस्थवीरला आपल्या गुरुला मला क्षमा करा असे म्हणतात आणि त्यासोबत सुद्धा असे सुद्धा म्हणतात की यापुढे चुकून असा मी कधीच विचार करणार नाही. तदनंतर रोहनस्थवीर म्हणाले, नागसेन एवढ्या सबबीवर मी तुला क्षमा करू शकत नाही. त्यासाठी एक सागल नावाचे एक महासंपन्न असे नगर आहे, तेथे मिलिंद नावाचा राजा राज्य करतो. तो भिक्षू संघात अनेक कोड्यात टाकून उठ प्रश्न विचारून त्यांना तंग करतो व खाली पाहाव्यास लावतो. तेव्हा तू सागल नगरात जाऊन मिलिंद राजाशी भेट घे व युक्तिवाद त्यांचा पराभव करून तो तोंड घासी पाड की पुन्हा तो कधी कोणास हैराण करणार नाही तरच मी क्षमा करेल. म्हणजे या ठिकाणी रोहनस्थवीर म्हणतात की फक्त तू क्षमा मागितली म्हणून तुला क्षमा केलं जाणार नाही, कारण तर ते संघाचा नियम आहे, त्यासाठी आपल्याला सजा ही भोगावीच लागते. आणि म्हणून मी तुला अशी सजा देतोय की मिलिंद नावाचा एक राजा आहे, तो मिलिंद राजा प्रत्येक भिक्खूला परेशान करत आहे, प्रत्येक भिक्खूला प्रश्न विचारू हैराण करत आहे आणि आपल्याला खाली बघावं असं प्रत्येक भिक्खूला असं वाटत होतं. कारण तर त्या मिलिंद राजाचे काही प्रश्नाचे उत्तर होते ते उत्तर त्यांच्याकडे नव्हते, म्हणून त्या भिक्खूला खाली बघायची वेळ होती. म्हणून तू त्या मिलिंद राजाकडे जा आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दे आणि जर तू तसे केलेस तरच मात्र तुला मी क्षमा करेल अन्यथा क्षमा करणार नाही असं त्या ठिकाणी रोहनस्थवीर म्हणतात. म्हणते एकटा मिलिंद राजाच काय पण समस्त जंबूद्वीपातील सर्व राजाने एकत्र येऊन मला जरी प्रश्न विचारले तरी त्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तर देऊन सिद्धांत सांगेल व त्यांना शांत करेल, पण आपण मला क्षमा करा. त्यानंतर नागसेन काय म्हणतो की एकटा मिलिंद राजाच नाही, अख्ख्या जगामधले जेवढे राजे आहेत ते सगळे राजे एका जागी येऊन जरी मला प्रश्न विचारलं तरी मी त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देईल, त्यांना शांत करेल, परंतु तुम्ही मला क्षमा आता करा. तुमचं जे काही शिक्षा आहे मी ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण ते क्षमा मला तुम्ही आता करा, मी सगळ्याची उत्तर द्यायला तयार आहे, तुमचं माफ करणं तुम्ही माफ करावं म्हणून. तेव्हा रोहनस्थवीर म्हणतात की ठीक आहे मी तुला क्षमा करीत आहे, पण म्हणते आता लवकरच पावसाळा सुरू होईल तेव्हा वर्षावासाचे 3 महिने मी कुठे घालवावे. त्यानंतर नागसेन विचारते की आता वर्षावास चालू होणार आहे आणि आता पावसाळा सुरू होणार आहे,
आणि पावसाळा सुरू झाल्या कारणानं मी आता हे 2-3 महिने बाहेर कुठं जाऊ शकत नाही आणि त्यामुळं मी हे 3 महिने पोटं घालावे असं ते नागसेन त्या ठिकाणी रोहन स्थवीरला विचारतात. नागसेन यावेळी वत्तनीय विहारात महास्थवीर असं उत्तर राहतात. तू त्यांच्याकडे जा आणि माझ्या वतीने तू त्यांच्या चरणावर विनम्र अभिवादन करून सांग की माझे उपाध्याय आपल्या चरणावर नतमस्तक होऊन पंचांग प्रणाम करून आपली विचारपूस करीत होती व आपली प्रकृती यथोचित सुखी व निरोगी राहावी अशी त्यांची प्रार्थना आहे. या वर्षावासातील 3 महिने मी माझ्या आपल्या सहवासात घालवावे म्हणून त्यांनी मला आपणाकडे पाठवलेले आहे. तुझ्या उपाध्यायाचे नाव काय आहे असे विचारल्यावर रोहन स्थवीर असे सांग. माझी त्यांनी उपाध्यायाचे मूळ नावच विचारले तर म्हणते आपण नाव माझ्या उपाध्यायाचं माहीत आहे असं सांगा. म्हणजे यानंतर जे रोहन स्थवीर हे भिक्खू म्हणतात, म्हणजे नागसेनाने विचारलेलं होतं की बाबा वर्षावास आहे, पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे हे पावसाळ्याचे किंवा या वर्षा ऋतूचे वर्षावासाचे जे 3 महिने आहे, 3 महिने मी कुठे राहायला पाहिजे, कुठे राहू. तर त्यावर ते रोहन स्थवीर म्हणतात की नागसेन तू आता काय कर की एक वतनीय विहार आहे आणि त्या वतनीय विहारामध्ये महास्थवीर असं बुद्ध राहतात. महास्थवीर म्हणजे ते सर्वांचे गुरु, त्याला महास्थवीर म्हणतात. आणि ते गुरु राहतात तर त्यांच्याकडे तू जा आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या चरणावर विनम्र अभिवादन करून सांग की माझे जे उपाध्याय आहेत, माझे जे काही गुरु आहेत, तर ते गुरु तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन पंचांग प्रणाम त्याने सांगितला असं विचार. आणि त्यानुसार अशी सुद्धा विचारपूस कर की आपली प्रकृती जी आहे ती चांगली आहे का, तब्येत चांगली आहे का, निरोगी आहे का, आणि तसं राहण्याबद्दल त्याचं प्रार्थना सुद्धा कर. आणि वर्षावासातले जे 3 महिने आहेत तर ते 3 महिने तुमच्या सहवासामध्ये मला राहायचं आहे असं मला माझ्या गुरुनं सांगितलेलं आहे, म्हणून मी इकडं आलेलो आहो. तेव्हा ते महास्थवीर तुला विचारतील की तुझ्या गुरुचं नाव काय आहे, तर तू माझं नाव सांग आणि त्यांना सांग की या गुरुनं रोहन स्थवीरनं मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे आणि ते तुला ओळखून घेतील आणि तुला जे काही आहे ते समोरचं जे काही शिकवणी असेल तर शिकवणी तुझ्यासोबत करतील असं ते नागसेनास म्हणाले. तेव्हा नागसेन म्हणतोय ठीक आहे बनते असे उत्तर देऊन भिक्षू नागसेनाने आदरणीय रोहन स्थवीरास प्रणाम करून प्रदक्षिणा घातली. तदनंतर चिवर धारण केले व आपले चिवर भिक्षापत्र घेऊन त्यांनी उपाध्यायाचा निरोप घेतला. क्रमशः चारिका करीत आयुष्यमान नागसेन वतनीय विहारातील महास्थवीर असगुत्ताकडे येऊन पोहोचले. शेवटी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना पंचांग प्रणाम केला व आपल्या उपाध्यायाचा निरोप त्यांना कळवला. म्हणजे यानंतर जे काही आपले गुरु आहेत रोहन स्थवीर यांना नागसेनाने प्रदक्षिणा घातली, वंदन केलं, नमस्कार केला आणि त्यानंतर तिथून ते निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर ते वतनीय विहारात गेले. त्या ठिकाणी असगुत्त हे महास्थवीर होते. तर त्यांच्याकडे जाऊन ज्याप्रमाणे या स्थवीरनं सांगितलं होतं, रोहन स्थवीरनं सांगितलं होतं की तिकडे जसं जाऊन सांग म्हणून, त्याप्रमाणे नागसेननं जसंच्या तसं त्या महास्थवीरापाशी कथन केलं. तेव्हा महास्थवीर असगुत्त म्हणाले की तुझे नाव काय आहे. तेव्हा नागसेन म्हणतोय की माझे नाव नागसेन आहे. तुझ्या उपाध्यायाचे नाव काय आहे. म्हणते माझ्या उपाध्यायाचे नाव रोहन स्थवीर आहे. आता बघा इथून प्रश्न सुरू होता. प्रश्न उत्तर याला जी सुरुवात होती ती या ठिकाणच होते. तर याच्यामुळं या ठिकाणी जे महास्थवीर आहेत ते महास्थवीर विचारतात की तुझ्या उपाध्यायाचं नाव काय आहे. उपाध्याय म्हणजे तुमचे गुरु. जे रोहन स्थवीर आहेत त्यांचं नाव काय आहे. तर म्हणते माझ्या उपाध्यायाचे नाव रोहन स्थवीर आहे. नागसेन म्हणते की माझ्या उपाध्यायाचं म्हणजे माझ्या गुरुचं नाव हे रोहन स्थवीर आहे. माझे नाव काय आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जे महास्थवीर होते हे विचारतात की माझे नाव काय आहे. म्हणते आपले नाव माझ्या उपाध्यायांना माहीत आहे. म्हणजे त्या ठिकाणी आता प्रश्न उत्तरच आहे. म्हणजे या जे नागसेन आहे या नागसेनची परीक्षा चाललेली आहे सर्वात. तर हे परीक्षा घेण्यासाठी महास्थवीर जे आहे हे महास्थवीर त्या नागसेनाला विचारते की नागसेन माझं नाव काय आहे. तर यावर नागसेन काय म्हणते माहित आहे का की आपलं जे काही नाव आहे हे माझ्या गुरुला माहित आहे.
म्हणजे रोहन स्थवीर यांना आपलं नाव माहीत आहे. मग तेव्हा महास्थवीर म्हणतात की ठीक आहे नागसेन, तू माझ्याकडे राहा, जा तुझे चिवर व भिक्षापात्र बाजूस ठेव. एके दिवशी सकाळी नागसेनाने विहाराचा परिसर झाडून काढला, पिण्यासाठी पाणी भरून ठेवले आणि तोंड धुण्यासाठी दंतमंजन व पाणी यथास्थानी लावून ठेवले. स्थवीराने झाडून काढलेले विहार व अंगण पुन्हा झाडून काढले, दंतमंजन व पाणीही दुसरेच घेतले. हे करीत असताना स्थवीर एक शब्दही बोलले नाहीत. हा प्रकार 7 दिवसापर्यंत असाच राहिला. 7व्या दिवशी असगुताने नागसेनास तेच प्रश्न विचारले आणि नागसेनाचे तीच प्रश्न दिले. ही एक प्रकारे नागसेनाची परीक्षाच होती, परंतु त्यात तो खरा ठरला होता. आपले काही चुकत असल्यामुळे स्थवीरास आपले कृत्य पसंत नाही या विचाराने घाबरलेल्या अवस्थेत असताना देखील नागसेनाने आपल्या मनात नैराश्य व उपलास्य जागा दिली नाही, धैर्य खचू दिले नाही आणि यावर असगुत्ता अतिशय खुश झाले व त्याने नागसेनास विहारात राहण्याची संमती दिली आणि वर्षावासाचे अनुष्ठान केले. त्यानंतर नागसेनजी त्या ठिकाणी गेले आणि नागसेन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी नागसेनचं काहीतरी चुकलं होतं आणि नागसेनचं काहीतरी चुकलेलं असले आहे, तरी सुद्धा महास्थवीर असगुत्त यांनी तुझं काही ना काहीतरी चुकलं म्हणून सांगितलेलं नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी हा नागसेन जो आहे हा सकाळी लवकर उठतोय आणि जो काही तिथला राहण्याचा परिसर आहे हा परिसर पूर्ण झाडून काढतोय आणि झाडलेलं पूर्ण एका बाजूला कुठेतरी लावतोय. आणि त्यानंतर आता आपले स्थवीर हे उठतील, तेव्हा उठल्याच्या नंतर त्यांना पाणी पाहिजे तोंड धुयाला, दंतमंजन पाहिजे. म्हणून या नागसेननं काय केलं की त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी पाणी आणून ठेवलं, त्याचं दंतमंजन सुद्धा आणून ठेवलं की आता थोड्या वेळानं महास्थवीर उठतील आणि ते दंतमंजन करतील, तोंड धुतील. परंतु जेव्हा महास्थवीर हे उठले तर उठल्याच्या नंतर त्यांनी काय केलं की त्यांनी आपलं दुसरंच पाणी घेतलं, या पाण्याला हात नाही लावला. आपलं दुसरंच मंजन घेतलं, या मंजनला हात नाही लावला आणि आपलं तोंड धुतलं. आणि त्याप्रमाणे तिथला जे बगीचा जे आहे ते बगीचा सुद्धा स्वतः आपण परत एकदा झाडून काढले. जरी नागसेन भिक्खूने अगोदर झाडून काढलेला होता, तरी सुद्धा परत आणखी त्या महास्थवीराने ते झाडून काढला. परंतु हे जे काही चाललेलं आहे हे नागसेन बघत होता. आणि असं करत करत अशाच प्रकारचं 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 7 दिवस गेले आणि असं प्रकरण चालू आहे. अगोदर नागसेन उठते, झाडून काढते, पाणी ठेवते, दंतमंजन ठेवते. परंतु जे काही महास्थवीर आहेत ते महास्थवीर 7 दिवसापर्यंत आपणही झाडू घेतात आणि झाडून काढतात आणि त्याचप्रमाणे आपलं पाणी घेतात, आपलं दंतमंजन घेतात. मग नागसेन बी हुशार होता, कारण हे जे काही देवपुत्र होता आणि जे काही भिक्खू आहेत या भिक्खूच्या विनंतीला मान देऊन तो त्या नागसेनाने या पृथ्वीवर किंवा या लोकी जन्म घेतलेला होता. तेव्हा नागसेन ओळखते की नक्कीच माझ्याकडून काहीतरी चूक झालेली आहे, त्यामुळे महास्थवीर जे आहेत तर हे माझं जे काही झाडलेला परिसर आहे तर माझं झाडणं त्यांना पसंत येत नाही, मी ठेवलेलं पाणी जे आहे ते त्यांना पसंत येत नाही किंवा मी जे दंतमंजन ठेवतो ते सुद्धा त्यांना पसंत येत नाही. मग महाउपासिकेला नागसेनाचा धर्म उपदेश, यानंतर जे काही महाउपासिका होती त्या महाउपासिकेला नागसेनाचा धर्म उपदेश दिला नागसेनाने, ते आपल्याला बघायचं आहे. त्यावेळी भगवान बुद्धाच्या धम्मप्रती नितांत श्रद्धा बाळगणारी एक महाउपासिका 30 वर्षापासून महास्थवीर असगुत्ताची सेवा करत होती. तिने वर्षावासाच्या शेवटी आयुष्यमान असगुत्ताची भेट घेतली आणि संगती राहणारे कोणी दुसरे भिक्षू पण आहेत का असे विचारले. तेव्हा नागसेन नामक एक भिक्षू राहत असल्याचे समजतात तिने आयुष्य नागसेनचे सहवर्तन असगुत्तात दुसऱ्या दिवशीच्या भोजनाचे आमंत्रण स्वीकारण्याची विनंती केली आणि मौन भावाने आयुष्यमान असगुत्ताने त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. आता यानंतर एक महाउपासिका होती त्या नगरामध्ये राहणारी, तर ते महाउपासिका आणि महास्थवीर जे होते असगुत्त, तर यांची ओळख जवळपास 30 वर्षापासून होती. आणि 30 वर्षापासून असल्या कारणानं जे काही महास्थवीर होते हे त्या उपासिकेला चांगले ओळखत होते आणि मग ते महाउपासिका जी होती ते महास्थवीरला चांगली ओळखत होती. आणि अशामुळं एक दिवस ती महाउपासिका ज्या ठिकाणी हे भिक्खू राहत होते, महास्थवीर राहत होते, त्या ठिकाणी एक दिवस आली आणि तिथं येऊन जे काही महास्थवीर बसलेले होते असगुत्त त्यांना विचारपूस केली
आणि विचारपूस करत करत त्यांना असं सुद्धा विचारलं की या ठिकाणी अजून कोणी भंती आहेत का राहायला तुमच्यासोबत, का तुम्ही एकटेच आहात? परंतु त्या ठिकाणी महास्थवीर असं गुप्त म्हणतात की मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत एक नवीन भंतीची सुद्धा आलेली आहे, त्या भंतीचे नाव नागसेन अशी आहे. मग लगेच महाउपासिका जी आहे तर ही महाउपासिका त्या असं गुप्ता महास्थवीरला म्हणते की मग ठीक आहे, नागसेन तुमच्यासोबत आहेत ना, तर उद्या सकाळी नागसेन भंतेला घेऊन तुम्ही माझ्या इथं भोजनासाठी या. आणि ज्याप्रमाणे भगवान बुद्ध जेवणासाठी संमती देत होते, मुक म्हणजे शांत राहून आणि मुक राहूनच फक्त काय म्हणतात हावभाव करून फक्त संमती देत गेले, तर त्याप्रमाणे या असगुप्तानं सुद्धा शांत राहून फक्त हावभाव देऊन त्या ठिकाणी निमंत्रणाचा स्वीकार केला. रात्र संपली, दुसरा दिवस उजाडला. असगुप्ताने व नागसेनाने चिवर परिधान केले, भिक्षापात्र घेऊन भोजनास गेले. एका स्थानी बसल्यावर महाउपासिकेने दोघांनाही स्वहस्ते तयार केलेले सर्वोत्तम पक्वानाचे भोजन वाढले. भोजन संपून पात्रातील हात काढल्यानंतर असगुप्त नागसेन म्हणाले, नागसेन, या महाउपासिकेचे तुम्ही दानानुमोदन करावे. एवढे बोलून त्याने आसन सोडले व सरळ विहारात निघून गेले. आता त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जेव्हा आता महाउपासिकेने त्यांना भोजनासाठी बोलवलं होतं, मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघेही तयार झाले. जे काही असगुप्ते होते महास्थवीर आणि नागसेन, ते तयार झाले आणि तयार होऊन त्या ठिकाणी भोजनासाठी गेले. मग दोघेही भोजनाला बसले. भोजनाला बसल्यानंतर महाउपासिकेने जे जे काही समजा वस्तू तयार केलेल्या होत्या ते सर्व काही या दोघांना वाढल्या आणि या दोघांचं जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर जे महास्थवीर होते, ते महास्थवीर आता याचा परीक्षा घ्यायची होती ना, नागसेनची परीक्षा तिथून चालूच होती. त्याच्यामुळं हे महास्थवीर जे आहे तर हे विचार करतात आणि या नागसेनला सांगतात की जे काही या ठिकाणी आता आपण भोजन केलेलं आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण काही ना काहीतरी दानानुमोदन करायला पाहिजे, म्हणजे त्या जेवणाच्या बदल्यामध्ये आपण त्याचं काहीतरी द्यायला पाहिजे. तर हे आता तुम्ही द्या आणि मी आता आपल्या ठिकाणाकडे जात आहे, असं ते महास्थवीर म्हणाले आणि ते उठून निघून गेले. त्यानंतर महाउपासिका आयुष्यमान नागसेनास म्हणाली, भंते नागसेन, अत्यंत म्हातारपणाने माझे शरीर व मन खचून गेलेले आहे, तेव्हा भगवान बुद्धाच्या धम्माच्या ठाई अपरिमित श्रद्धेविषयी गंभीर असाच मला उपदेश करावा. आयुष्यमान नागसेनाने देखील लोकात्तर अशा निर्वाणासंबंधी अभिधम्म शास्त्रात असलेली गंभीर तत्व तिला सांगितली. ते ऐकून तिला दूरदृष्टी प्राप्त होऊन स्वच्छ व निर्मळ ज्ञानाची प्राप्ती झाली. ज्या वस्तूचा उदय आहे तिचा शेवटही निश्चित ठरला आहे हे सत्य तिला ठामपणे कळाले. जन्म मृत्यू हे अंगभूत असे गुणधर्म आहेत, असे रागविरहित निर्मळ ज्ञान बसल्या असण्यावरच तिला प्राप्त झाले. आणि त्यानंतर जेव्हा हे जे काही महास्थवीर होते ते उठून गेल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी दानानुमोदन करायचं होतं, म्हणजे आपण जे भोजन केलं त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काहीतरी द्यायचं होतं किंवा प्रवचन करायचं होतं किंवा धम्म सांगायचा होता. तर त्या ठिकाणी हे महाउपासिका या नागसेनच्या समोर बसते आणि नागसेनला विनंती करते की मला तुम्ही असं काहीतरी सांगावं की जे आता माझं वय झालेलं आहे, तर उतरत्या वयामध्ये ते माझ्या कामी पडल आणि जे काही भगवान बुद्धाचं जे काही सांगणं आहे तर तेच मला सांगायला पाहिजे की माझी श्रद्धा जी आहे ही श्रद्धा त्याच्यावर वाढली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी नागसेन भंतेनं जे काही आपल्या म्हणजे भगवान बुद्ध ज्याप्रमाणे सांगत गेले की जीवन जे आहे या जीवनामध्ये दुःख आहे, त्याचप्रमाणे या वस्तुतलावर जे जे वस्तू एखादी निर्माण होते ते सर्व वस्तू हे नाशवंत आहेत, त्यामुळे ते कधी ना कधी नष्ट होणारे आहेत. आणि त्यामुळं प्रत्येक वस्तू जर नष्ट होणाऱ्या असतील तर मग आपण नष्ट होण्याचं दुःख कशाला करायचं, त्याचा आपण आनंदाने स्वीकार करायला पाहिजे. म्हणून अशा प्रकारचा जे काही भगवान बुद्धाचा धम्म होता हा धम्म नागसेनने त्या ठिकाणी त्या महाउपासिकेला सांगितला. आणि महाउपासिकेला सांगितल्याच्या नंतर महाउपासिका जे काही नागसेनने सांगितलं होतं हे सर्व तिला समजलं आणि ती जे काही दुःखामध्ये होती की आता माझं वय झालेलं आहे आणि मी कदाचित आता काही दिवसांनी या जगाचा निरोप घेईल, तर याचं जे काही दुःख होतं ते तिचं दुःख कमी झालेलं आहे आणि तिला समजलेलं आहे की भगवान बुद्धाचं धम्म हेच तर आहे की या जगामध्ये जे जे उत्पन्न होते ते एक ना एक दिवस नष्ट होणार आहे आणि म्हणून त्याला आपण आनंदाने स्वीकारलं पाहिजे. आणि अशा प्रमाणे
जे तिला दुःख होत होतं ते दुःख तिचं थोडंसं कमी झालं. इकडे नागसेनाने देखील बसल्या जागेवर दिलेल्या उपदेशावर विचार करीत असताना आत्यदृष्टी, शंका, कर्मकांड ही तीनही बंदे तोडून श्रोतापत्ती ही निर्मळ ज्ञानाची अवस्था प्राप्त केली. ही जीवनमुक्त होण्याची अर्हंताची पहिली अवस्था आहे. आता या ठिकाणी जे नागसेन होते म्हणजे या ठिकाणी एक समजा असंही सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी सांगतोय, तर हे व्यक्ती त्या व्यक्तीला काही सांगतोय किंवा शिकवतोय, तर भले बी समजा यानं जेवढं सांगलं त्याला तेवढं कळते की नाही, किंवा त्याच्या अर्ध कळते की त्याच्या 25% कळते का त्याच्या 10% कळते, परंतु जे सांगणारा असते की नाही त्या सांगणाऱ्याला मात्र त्याच्या सोबत अजून बरंचसं काही कळून जाते सांगता सांगता. म्हणजे म्हणतात ना, समजा एखादा शिक्षक असते, ते शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला शिकवते, ते विद्यार्थ्याला किती समजते त्या विद्यार्थ्याला अवलंबून आहे, परंतु या शिक्षकानं विद्यार्थ्याला शिकवून 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 हे शिक्षक एवढा तत्पर झालेला असते की सर्व जगाचं नॉलेज जवळपास त्या प्रत्येक शिक्षकापाशी असते. म्हणूनच म्हणतात शिकवणारा जे शिक्षक असते ते सर्वात हुशार असते असं म्हणतात. आणि अशाच प्रमाणे या ठिकाणी जो काही नागसेन आहे, हा नागसेन सुद्धा उपासिकेला महाउपासिकेला समजून सांगता 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 तिला तर जीवनाचा सार समजून सांगितला, परंतु जीवनाचा सार काय आहे हे तिला समजून सांगता सांगता त्याला स्वतःला सुद्धा समजला. आणि त्यामुळं त्याच्या मनामध्ये जे काही दुसरे काही धर्म होते किंवा जे काही कर्मकांड होते, तर ते बोलता बोलता त्याला समजलं की माझ्या मनामध्ये असे काही कर्मकांडाविषयी, कोणत्या बामणी धम्माविषयी काही आपल्या मनामध्ये आहे हे त्याला समजलं. आणि समजल्याच्या नंतर मग समजल्यावर मग काय करते माणूस, चांगला असेल तर येते, नसेल तर बिलकुल त्याचा सोडून देते. आणि अशाच प्रमाणे त्या ठिकाणी नागसेनने केलं की हे कर्मकांड आहेत, हे काही बामणी धर्म आहेत, हे माझ्यापाशी काही होते आणि माझ्या सुरुवातीच्या गुरुनं मला हे शिकवलं होतं जे काहीच कामी नाही. आणि मी जे काही आतापर्यंत मनात ठेवलं होतं तर दुसऱ्या चांगल्या वस्तूला जागा न देता या वस्तूला जागा दिली होती. त्यामुळं हे वस्तू आता मी माझ्या डोक्यातून काढून टाकली पाहिजे आणि त्याचं काहीतरी चांगलं भरलं पाहिजे. अशी जे काही म्हणजे जीवनाची कला किंवा जीवनाचं जे काही महत्व आहे हे त्या ठिकाणी नागसेनाला सुद्धा समजलं. आणि इकडे विहारात बसून असंगुप्त आयुष्यमान नागसेन संबंधाचे विचार करत बसले असता आपल्या ज्ञानशक्तीने नागसेन व महाउपासिकेला एकाच उपदेशाने निर्मळ धम्म ज्ञान झाल्याचे समजले. आणि त्यांच्या मुखातून आपोआपच धन्य उद्गार बाहेर पडले. धन्य आहे नागसेन, एकाच वेळी तू उद्दांत असे 2 कार्य तडीस नेलेस, ती उत्तम कामगिरी केलीस, देवगणाने सुद्धा साधुकार केला. आणि अशाप्रमाणे त्या ठिकाणी उपासिकेला जे धम्म समजून सांगला त्याच्यामुळं तिच्या जीवनाचा सार तिला कळाला. आणि तिला धम्म समजून सांगता सांगता नागसेनाला सुद्धा आपल्या जीवनाचा सार कळाला. आणि एवढंच नाही तर हे महास्थवीर जे आनंदाला सांगून गेले होते की या भोजनाच्या बदल्यामध्ये तू पुण्यानुमोदन या ठिकाणी तू करायला पाहिजेस, मी जात आहे. आणि ते गेले घरी, म्हणजे आपल्या राहत्या ठिकाणी गेले. आणि तिथे गेल्याच्या नंतर ते समाधी लावून बसले आणि समाधीमध्ये बघत आहेत की मी नागसेनला सांगून आलो आहे, पण आता नागसेन त्या ठिकाणी कशा प्रकारचं अनुमोदन करत आहे. मग त्याच्या समाधी लावताना त्याला असं दिसलं की नागसेनानं जे काही महाउपासिका आहे तिच्या जीवनाचा सार सुद्धा तिला असा सांगितला की त्या महाउपासिकेला सर्व कळालेलं आहे. आणि ती जे काही तिच्या मनात दुःख होतं त्या दुःखातून बाहेर आलेले आहे. आणि एवढंच नाही तर नागसेन सुद्धा जे त्याच्या मनामध्ये काही दुःख होतं तर त्या महाउपासिकेला सांगता सांगता जे काही ज्ञान आहे ते सांगता सांगता त्याच्या स्वतःच्या डोक्यामध्ये असं एक प्रकारचं ज्ञान भरलं. आणि त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या मनामध्ये काही शंका कुशंक्या होत्या ते सुद्धा बाहेर काढल्या आणि आपल्या जीवनाचा सार समजून घेतलेला आहे. त्यामुळं याला असं गुताला वाटलं की धन्य आहे हे नागसेन, हे कमी वेळामध्ये आणि कमी सांगण्यावरच भरपूर समजून घेऊ शकतो, सर्व गाठापाठ करतो, त्याचा अर्थ लक्षात ठेवतो. आणि त्यामुळं धन्य आहे हे नागसेन असं तो म्हणाला. आणि ज्याप्रमाणे हे असंगुप्त म्हणाले की धन्य आहे नागसेन, त्याप्रमाणे यांचे जे काही अनुमोदनाचे जे काही धम्म होता ते सांगताना जे वरून
जे काही ज्याला समजा आता देव म्हणावं समजा, तर त्या देवाला सगळ्याला वाटलं की खरंच या नागसेननं अतिशय उत्तम प्रकारे समजून सांगितलेला आहे, म्हणून त्याने सुद्धा त्या ठिकाणी साधुकार दिला. यानंतर आयुष्यमान नागसेन उपासिकेचा निरोप घेऊन आयुष्यमान आसगुताकडे गेले आणि प्रणाम करून एके बाजूस बसले. आणि त्यानंतर हे आयुष्यमान नागसेन पुनर्नुमोदन केलं आणि नंतर जातो म्हणून निघाले आणि त्या ठिकाणी जे काही महास्थवीर होते बसलेले त्या ठिकाणी गेले आणि महास्थवीराला प्रणाम केला आणि त्या ठिकाणी जाऊन बसले. यानंतर नागसेनाचे पाटलीपुत्रास पर्याय. आता यानंतर नागसेन जे आहे हे जवळपास वर्षावासाचं जे काही 3 महिन्याचा जे काही ऋतू आहे, हा कार्यकाळ संपत आलेला असताना नागसेन पाटलीपुत्राला सुद्धा त्या ठिकाणी रवाना झाला. या संदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतर आयुष्यमान आसगुत म्हणाले, नागसेन आता तू पाटलीपुत्रात जा. पाटलीपुत्र शहरातील अशोकारामात आयुष्यमान धर्मरक्षित वास्तव्य करीत आहे. आणि म्हणजे या नागसेनाला कसंही करून कुठं पाठवायचं होतं, मिलिंद राजाकडे पाठवायचं होतं. परंतु याने बी डायरेक्ट समजा तो व्यक्ती जर त्या ठिकाणी गेला तर मग नक्की काय समजा की त्या मिलिंद राजा तर प्रत्येकाला समजा भेडसावून सोडते, प्रत्येकाला प्रश्न विचारून परेशान करून सोडते. तर हे सुद्धा परिपक्व झाला की नाही झाला हे बघण्याची जे काही शिक्षण होतं किंवा याचं बघण्याची जी काही कला होती हे इथं चाललेली होती. म्हणून प्रत्येक जण नागसेन परिपक्व झाला की नाही झाला हे बघत होते आणि म्हणून हे एकाकडून दुसरीकडे पाठवतोय. आणि अशाच प्रकारे त्या ठिकाणी आसगुत्त म्हणाले की नागसेन आता तू कुठं जा, पाटलीपुत्रात जा आणि पाटलीपुत्र शहरामध्ये एक अशोकाराम आहे आणि त्या ठिकाणी आयुष्यमान धर्मरक्षित वास्तव्य करत आहे. म्हणजे जे काही भंती आहेत हे धर्मरक्षित ते त्या ठिकाणी आहे, त्यांच्याकडे तू जा. भंते येथून पाटलीपुत्र शहर किती दूर आहे. आता नागसेन त्या ठिकाणी या महाउपासकाला विचारतात, आपलं महास्थवीराला विचारतात की येथून पाटलीपुत्र किती दूर आहे. तेव्हा 100 योजन. आता बघा यांची सांगण्याची बी कला, कारण तर नागसेनाला यांना परिपक्व करायचं होतं. मग परिपक्व करायचं होतं तर यांना सुद्धा माहित होतं की त्यांना परिपक्व कसं करावं लागेल. आता एखादा आपण शेतामध्ये पीक घेतो, पीक घेताना लहानपणापासून त्याला लहानपणी कोणतं खत द्यायला पाहिजे, कोणती फवारणी करायला पाहिजे, मोठं झाल्याच्या नंतर कोणतं खत द्यायला पाहिजे, कोणती फवारणी करायला पाहिजे, त्याला फळं आल्याच्या नंतर कोणती फवारणी करायला पाहिजे, कोणतं खत द्यायला पाहिजे, हे जसं शेतकऱ्याला माहित असते त्याचप्रमाणे या ठिकाणी या महास्थवीराला सुद्धा माहित होतं. आणि सगळ्यांना मिळून नागसेनाला कुठं पाठवायचं होतं, मिलिंद राजाच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. म्हणून त्या ठिकाणी एका कोड्यामध्ये जे काही हे आहेत आसुगुत्त आहेत, हे आसुगुत्त कोड्यामध्ये म्हणतात. जेव्हा नागसेन विचारतात की इथून पाटलीपुत्र किती दूर आहेत, तर ते सरळ सांगला असत आहे ना, पण सरळ सांगत नाही. काय सांगतात, 100 योजन. पण हे अंतर फार मोठ्या पल्ल्याचे आहे आणि मध्यंतरी भिक्षा मिळणे ही कठीण आहे. तेव्हा एवढा प्रवास पार करून तिथे मला कसे जाता येईल. मग नागसेन म्हणाले की हा खूप लांबचा पल्ला रस्ता आहे आणि मधामध्ये गावं सुद्धा नाहीत. मग माझी मधामध्ये भोजनाची व्यवस्था कशी होईल, कारण तेव्हा गाड्या नव्हत्या ना, काही घोडे नव्हते समजा बरोबर याच्याकडे. मग जे दूरवरचा प्रवास आहे, तो दूरवरचा प्रवास करताना मधामध्ये समजा कोणतं गाव नसेल, कोणतं नगर नसेल, तर मग मी जेवण म्हणजे काही कोठं मागू, भिक्षा कोठं मागू आणि जेवण कुठं करू, असं ते त्या ठिकाणी महास्थवीराला विचारतात. नागसेन जा, वाटेत तुला कणिक मोचा भात, अनेक प्रकारची कढी व व्यंजने मिळतील, तू मुळीच घाबरू नको. तेव्हा म्हणते ठीक आहे असे म्हणून नागसेनाने पाटलीपुत्राच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. म्हणजे या ठिकाणी पूर्ण कोड्यामध्ये त्यांना हे केलेलं आहे की फक्त तू समोर जाय, तुला सगळी जेवणाची सोय होईल, तुला कढी मिळेल, भात मिळेल, हे मिळेल, ते मिळेल असं सांगतात. पण नक्की सांगण्यात झाले की कुठेतरी एखादा माणूस आहे, कुठेतरी एखादं गाव आहे आणि त्या ठिकाणी तुला जेवायला मिळेल हे सांगण्यात झाले, कारण तर त्यांची परीक्षाच घेणं चालू होत होतं. त्याच वेळी पाटलीपुत्र येथील रहिवासी एक व्यापारी 500 गाड्याचा तांडा घेऊन पाटलीपुत्राच्या दिशेने चालला होता. थोड्या अंतराने मागून चालत येत असलेल्या नागसेन त्याने दुरूनच पाहिले आणि गाड्या थांबून त्याच्या येण्याची वाट पाहू लागला व त्यांच्या जवळ जाऊन नागसेनास त्यांचे आदरपूर्वक प्रणाम केला आणि म्हणते आपण कुठे जात आहात अशी पृच्छा केली. आता अशाप्रमाणे हा नागसेन चलत 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 बऱ्याच अंतरावर गेला आणि बऱ्याच अंतरावर गेल्याच्या नंतर समोर एक व्यापारी होता
आणि ते व्यापारी आपला व्यापार करण्यासाठी कुठेतरी जात होता. तर त्या गाड्या बैलगाड्या घेऊन जात होत्या, बैलगाड्यामध्ये त्याचा माल वगैरे होता समजा, तर ते घेऊन जात होता. मग त्या व्यापाऱ्याला दिसलं की आपल्या मागून कोणीतरी एक भिकू येत आहे. मग त्याने जो थोडासा थांबला आणि भिकूला जवळ येऊ दिलं. आणि भिकूला जवळ आल्याच्या नंतर नागसेन भिकूला ते विचारतात की भंते आपल्याला कुठं जायचं आहे, अशा प्रमाणे त्या ठिकाणी नागसेनला विचारतात. हे गृहपती, मी पाटलीपुत्रात जात आहे. आणि नागसेन त्या ठिकाणी म्हणते की मी पाटलीपुत्राला जात आहे. म्हणते ठीक आहे, आम्ही लोकही पाटलीपुत्रालाच जात आहोत, तेव्हा आपण आमच्या बरोबर यावे. आयुष्यमान नागसेनाच्या आचार विचाराच्या व्यापाऱ्यावर तोपर्यंत फारच प्रभाव पडला होता. त्याने नागसेनास उत्तम पकवानाचे स्वतःच्या हाताने भोजन वाढणे संपून हात धुतल्याच्या नंतर व्यापारी अत्यंत अदबीने नागसेनाच्या बाजूस बसला आणि म्हणाला, भंते आपले नाव काय आहे? म्हणजे या अश्वगुप्ताने जे सांगितलं होतं, या अश्वगुप्ताला सगळं माहित आहे. समजा कदाचित त्या पाटलीपुत्राचा बाजार असावा, काहीतरी असावा, आणि या ठिकाणी कोणी ना कोणी व्यापारी जाणारच आहे हे त्यांना माहित असावं. आणि त्यांच्याकडे काही व्यापारी जे आहेत हे दानवीर सुद्धा आहेत असं सुद्धा त्यांना माहित असावं कदाचित. आणि दानवीर असल्या कारणानं ते यांना कोणी ना कोणीतरी जेवायला देईल हे सुद्धा त्यांना माहित होतं. म्हणून यांनी फक्त जा म्हणून म्हणलं होतं. आणि त्यानंतर अशा प्रमाणे राक्षस राजा जाता त्यांना जे व्यापारी भेटल्याच्या नंतर ते व्यापारी जे आहे ते एकमेकांसोबत जाऊ लागले. थोड्या अंतराने गेल्याच्या नंतर जेव्हा समजा काही जेवणाची व्यवस्था म्हणजे जेवणाची वेळ झाली असेल, त्यावेळेला ते व्यापारी जेवायला जात असताना त्यांनी या भिकूला भंतेजीला नागसेन भंतेला सुद्धा जेवायला दिलं. आणि जेवायला दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी हात वगैरे धुतले की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नागसेन बसला होता त्यांच्या समोर ते व्यापारी सुद्धा तिथं बसतंय आणि बसून नागसेनला विचारते की भंते आपले नाव काय आहे? हे गृहपती, माझे नाव नागसेन आहे. भंते मी भाग्यवान म्हणून आपली भेट झाली. आपल्याला अभिधम्म अवगत आहे असा मी सुद्धा अभिधम्माचा अभ्यासक आहे. भंते मला अभिधम्माचे तत्वज्ञान सांगावे. बघा यांचे पहिलं जे कोड होतं की नाही की नागसेनला सर्वात पहिलं अभिधम्म का शिकवला असावा. आता इथून जे नागसेनची सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीला ज्या वेळेस ओळख नसताना एका व्यापाऱ्याने त्यांना जेवण दिलं आणि जेवण देऊन त्या ठिकाणी त्यांची विचारपूस करतात नागसेनची. आणि विचारपूस केल्याच्या नंतर पहिला जो व्यापारी यांना भेटते तर ते व्यापारी त्यांना काय विचारते की जे काही अभिधम्म जे आहे या अभिधम्माचा मी अभ्यासक आहे, मला अभिधम्म चांगला माहित आहे आणि तुम्ही सुद्धा अभिधम्म शिकलेला आहे असं मला वाटते. त्याच्यामुळे या अभिधम्माचे जे काही ज्ञान आहे तर हे ज्ञान मला तुम्ही समजून सांगावं असं म्हणते. म्हणजे अशा प्रकारे जे काही समजा एक म्हणतात ना, समजा याप्रमाणे समजा आपण विचार करतो त्याप्रमाणे समजा कोणती ना कोणती एखादी वाट तयार होते, रस्ता तयार होते किंवा तसंच एक काही ना काही समजा एक हे तयार होते समजा लिंक. तर अशा प्रमाणे या ठिकाणी जे काही अभिधम्म अगोदर जे नागसेनला शिकवला होता तर ते याचं कारण कदाचित असेल. कारण तर यांनी पूर्ण समाधी लावून होते आणि नेमकं समोर काय घडणार आहे हे सर्व जे काही महास्थवीर असतील यांना सर्व काही ज्ञात होतं. यानंतर आयुष्यमान नागसेनाने त्याला अभिधम्माचा उपदेश केला. क्रमशः अभिधम्माचे विश्लेषण करीत असताना ज्या वस्तूला आरंभ आहे तिला क्षय आहे याची नागसेनास पुन्हा ओळख पटली. तदनंतर व्यापाराचेही झाले. याप्रमाणे तो व्यापारी नागसेनासह आपल्या 500 गाड्याचा तांडा पुढे घेऊन चालला असता तो पाटलीपुत्र शहराजवळ एका चौरस्त्यावर येऊन पोहोचला. तेथे थांबून तो आयुष्यमान नागसेनाला म्हणाला, भंते हा आहे अशोकरामाचा मार्ग आणि सध्या मजपाशी 16 हात लांबीचे एक 8 हात रुंद असे लोकरीचे किमती वस्त्र आहे. ते मी आपणास दान देत आहे, तरी कृपा करून आपण याचा स्वीकार करावा. आणि अशा प्रमाणे हे व्यापारी आणि नागसेन हे पाटलीपुत्राला गेले. आणि पाटलीपुत्राला गेले पाटलीपुत्र मध्ये जेव्हा आता प्रवेश करायचा तर त्या पाटलीपुत्राच्या पहिलं एक चौक होता आणि त्या चौकातून म्हणजे अलग अलग मार्ग जात होते. मग त्या ठिकाणी हे व्यापारी नागसेन भंतेला काय म्हणते की भंते हे पाटलीपुत्र आहे आणि तुम्ही या दिशेने जा. म्हणजे तुम्हाला जे काही ज्या याच्यामध्ये विहारामध्ये जायचं आहे तर ते विहार तुम्हाला या रस्त्याने लागेल आणि मी मात्र आता या रस्त्याने चाललेला आहे, मला व्यापार करायला जायचा आहे असं तो व्यापारी नागसेनला म्हणतो.
तेव्हा आयुष्यमान नागसेनाने अत्यंत प्रेमाने त्यांचा स्वीकार केला. व्यापाऱ्यास समाधान वाटले. पृथ्वीयुक्त अंतःकरण प्रमुदित झाले. तेव्हा प्रणाम व प्रदक्षिणा करून त्या व्यापाऱ्याने त्यांचा निरोप घेतला. आणि अशाप्रमाणे त्या व्यापाऱ्याने या नागसेनाला एक आपल्या जवळ असलेली जे काही शाल आहे, कपडा आहे, हा कपडा सुद्धा त्या ठिकाणी दान केला. आणि नागसेनाने हे कपडा दान म्हणून घेतल्याच्या नंतर ते व्यापाऱ्यांनी या नागसेनाला प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला, वंदन केलं आणि ते व्यापारी तिथून त्या साईडला निघून गेले आणि नागसेन हा या व्यापाऱ्याला या साईडला निघून गेला. आणि अशाप्रमाणे आयुष्यमान नागसेन अशोकरामा येथे धम्मरक्षिताकडे गेले व अभिवादन करून त्यांना आपल्या येण्याचा हेतू सांगितला. आणि अशाप्रमाणे त्या ठिकाणी जवळ असलेलं जे काही अशोकाराम होतं तर त्या ठिकाणी धम्मरक्षित ते भिक्खू राहायला होते. त्या ठिकाणी नागसेन गेली आणि नागसेन जाऊन त्या धम्मरक्षित भिक्खूला काय म्हणतात की त्या ठिकाणी म्हणजे वंदन केले. वंदन करून त्या ठिकाणी आपण इथं का आलो आहे आणि कशा प्रमाणे आलो आहे हे सर्व हकीकत त्या ठिकाणी या धम्मरक्षिताला सांगितली. आता नागसेनाचे अरहंत पद लाभ. आता यानंतर आता जे काही आहे स्थवीर झालेले होते नागसेन. आता स्थवीराच्या वरची जे काही पदवी असेल अरहंत, तर हे अरहंत पद नागसेनाला मिळालं. तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. नागसेनाने महास्थवीर धम्मरक्षिताच्या मार्गदर्शनाखाली त्रिपिटकाचा अभ्यास सुरू केला. आता या ठिकाणी जे काही त्रिपिटक आहे, ज्या त्रिपिटक मधून त्रिपिटक म्हणजे 3 प्रकारचे अलग अलग ग्रंथ आहेत आणि त्या अलग अलग असलेल्या ग्रंथामधून बाबासाहेबांनं बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ तयार केला सारांश म्हणून. हे त्रिपिटक मधून आलेला आहे. तर हा त्रिपिटक जे आहे तर या त्रिपिटकचा अभ्यास नागसेनानं तिथे गेल्याच्या नंतर त्याचा चालू केला, अभ्यास करणं चालू केला. त्रिपिटक म्हणजे भगवान बुद्धाच्या पवित्र ध्यान उपदेशाचा 3 भागात केलेला संग्रह. नागसेनाने पहिल्याच उजळणीत 3 महिन्याच्या आतच संपूर्ण त्रिपिटक मुखोदक केले आणि पुढील 3 महिन्यात त्यांचा खोल अर्थात परिशीलन केले. आणि अशाप्रमाणे खूप मोठा असलेलं जे काही त्रिपिटक होतं तर ते त्रिपिटक म्हणजे आता त्या त्रिपिटक मधून 10% फक्त भाग बाजूला काढलेला आहे. 10% भाग बाजूला काढलेला आहे. जे बाबासाहेबांना सांगितलं त्यातला सारांश बाजूला काढलेला आहे आणि ते सारांश घेण्यासाठी आपल्याला 3 महिने लागतात. तर तेवढं मोठं असलेलं जे काही त्रिपिटक आहे ही त्रिपिटक नागसेन बनतेनं मात्र 3 महिन्यामध्ये पूर्ण वाचून काढलं. आणि वाचून काढल्याच्या नंतरच्या 3 महिन्यामध्ये जे वाचून, आता नागसेनची बुद्धी ही चलाक होती त्याच्यामुळं एकदा ऐकलं किंवा एकदा वाचलं तर सर्वच्या सर्व त्यांच्या लक्षात राहत गेलं. मग अशाप्रमाणे जे काही 3 महिने पहिले वाचायला लागले आणि नंतर ते परत 3 महिने याच्यासाठी घेतले की जे मी वाचलेलं आहे त्या वाचलेल्यावर मी काहीतरी विचार करायला पाहिजे किंवा त्याचे खोलपर्यंत अर्थ समजून घेतले पाहिजे. म्हणजे भगवान बुद्धाचे जे काही धम्म होता त्या धम्मामध्ये अलग अलग अर्थ निर्माण होतात. तर हे सर्व अर्थ मी समजून घेतले पाहिजे असे नागसेनाला वाटले. नागसेन आता त्रिपिटकाचार्य झाला, परंतु अजून महत्वपूर्ण शिखर त्यास गाठावायचे होते. ज्ञान देवतेच्या मंदिरात त्यांना प्रवेश मिळाला, परंतु मुख्य देवता दूरच होती. तेव्हा आयुष्यमान धम्मरक्षित त्यास म्हणाले, नागसेन गवळी गाई पाळणारा धनी खरा, परंतु त्याचे दूध दुभते दुसरेच खातात. तद्वतच तू श्रमण असून खऱ्या श्रमणाचा लाभ अजून केलेला नाहीस, तेव्हा त्रिपिटकाचार्य होऊन काय उपयोग. हे वचन ऐकून नागसेन लज्जित झाला व म्हणाला, भंते पुरे करा, त्यासाठी मी आपणास अधिक बोलाव्यास संधी देणार नाही. आता या ठिकाणी जे काही त्रिपिटक आहे हे त्रिपिटक पूर्णच्या पूर्ण वाचलं आणि पूर्णच्या पूर्ण समजून घेतलं. समजून घेतल्याच्या नंतर आता त्रिपिटक समजून घेतल्याच्या नंतर तो त्रिपिटकाचार्य झाला. म्हणजे त्रिपिटक जे आहे यांची पूर्ण माहिती असणारा माहितीगार किंवा जाणकार अशा प्रमाणे झाला. परंतु त्या ठिकाणी जे काही धम्मरक्षित होते हे धम्मरक्षित या नागसेनला काय म्हणतात की ज्याप्रमाणे एखादी जे काही गाय असेल तर ते गाय म्हणजे ते त्रिपिटक आहे, परंतु त्या गायीचं समजा निघणारं काही दूध असेल किंवा जे काही त्यांच्यापासून होणारी वाढ असेल त्याचा फायदा मात्र दुसरे घेतात. कारण तर गाय वळणारा माणूस एक असतो पण तो त्या गायचं दूध नाही घेत. ते गायचं दूध काढते आणि दुसरीकडे कुठेतरी विकते, म्हणजे त्या गायचं दूध कोणी दुसरं समजा यूज करते.
तर अशाप्रमाणे हे जे त्रिपिटक आहे, हे त्रिपिटक तुला सर्व समजलेलं आहे, पण यांचा जे काही फायदा आहे हे फायदा दुसरे कोणीतरी घेत आहेत, तर याचा फायदा सुद्धा तू घेतलाच पाहिजे, असं त्या ठिकाणी हे धर्मरक्षित या नागसेनाला म्हणतात. आणि असं म्हणल्यावर नागसेनाला समजते की नक्की याच्या वरच सुद्धा आणखी काही ना काहीतरी आहे जे मला घ्यायला पाहिजे, आणि जोपर्यंत मी घेणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असे म्हणून ते धर्मरक्षितला म्हणतात की बनते तुम्ही काळजी करू नका, आता मी ते जे काही आहे ते घेतल्याशिवाय राहणार नाही, असं त्या ठिकाणी नागसेन म्हणते. आयुष्यमान धर्मरक्षिताचे बोलणे त्यास चांगलेच लागले होते, त्यामुळे अरहंत पद मिळवण्यासाठी मनाचा ठाम निश्चय केला आणि त्याच रात्री नागसेनास अरहंत पदाचा लाभ झाला. त्याबरोबरच अरहंतांना लाभणारी प्रतिसंवित ज्ञानशक्तीही त्यास प्राप्त झाली. म्हणजे इंद्रिय दमन, नैसर्गिकरित्या निर्णय करण्याचे सामर्थ्य आणि अचूक पण तत्काळ विवरा करण्याचे सामर्थ्य लाभले. त्यामुळे नागसेनात अरहंत गाठताना असताना पृथ्वी कंपायनमान झाली. ब्रह्मदेवाने शंखध्वनी केला व आकाशातून दिव्यचंदन चूर्ण व मदार पुष्पाचा वर्षाव झाला. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी धर्मरक्षितनं सांगलं होतं की तू अरहंत पद जे काही आहे तर हे पद तू प्राप्त केलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी यांनी समाधी लावून अरहंत पद जे आहे ते प्राप्त करण्याची तयारी केली आणि लवकरच अरहंत पद जे आहे ते प्राप्त करते झाले आणि तो अरहंत झाले. ज्याप्रमाणे भगवान बुद्ध सुद्धा अगोदर अरहंत झाले होते, त्याप्रमाणे हे नागसेन सुद्धा अरहंत झाले. आणि अरहंत झाल्याच्या नंतर असं म्हणतात की त्या ठिकाणी खूप मोठा एक चमत्कार झाला. तर त्या चमत्कारामध्ये काय झालं की जे काही इंद्रिय दमत आहे किंवा जे काही नैसर्गिक निर्णय आहे याचे जे काही सामर्थ्य आहे ते कळण्याचं पूर्ण जे कळण्यासाठी जे बी समजा सामर्थ्य लागते हे सर्व सामर्थ्य यांच्याकडे आलं आणि यामुळं जे काही अरहंत पद गाठलं तर तिच्यामध्ये जे काही धरणी आहे, जे काही पृथ्वी आहे, या पृथ्वीमध्ये खूप मोठा भूकंप झाला असं म्हणतात. भूकंप म्हणजे धरणी कापली आणि त्याप्रमाणात जे काही ब्रह्मदेव होते, जे वरच्या ह्याच्यामध्ये ब्रह्मदेव होते, त्यांनी शंखध्वनी म्हणजे शंख वाजवला आणि आकाशातून जे काही दिव्य चंदन, जे काही चंदन असते ना, आता हे आकाशातलं दिव्य चंदन, तर चंदन आणि मदार पुष्पाचा वर्षाव हे त्या ठिकाणी केला या नागसेनावर आणि नागसेनाला अरहंत पद प्राप्त झालं. म्हणजे आता तू परिपक्व म्हणजे पूर्ण परिपक्व झालेला आहे नागसेन. आणि त्यावेळी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या रक्षितला तेथे कोटीशत अरहंत वास करत होते. त्याने नागसेनास पाहण्याच्या उत्कटेने नागसेनाने जेथे यावे म्हणून निरोप पाठवला. अहिल्या दूताचा निरोप समजतात तत्काळ नागसेनाने धर्मरक्षितात प्रणाम करून त्यांचा निरोप घेतला आणि अशोकाराम अदृश्य होऊन हिमालयाच्या रक्षित तळ प्रदेशात राहणाऱ्या कोटीशत अरहंतासमोर जाऊन तो दाखल झाला. आणि अशाप्रमाणे यांना अरहंत पद प्राप्त झालं. तर हे हिमालयाच्या पायथ्याशी जे काही रक्षित बसलेले होते, म्हणजे जे काही हे नागसेनची काही सुरुवात झालेली आहे ही त्या हिमालयाच्या पायथ्यापासूनच झाली होती, परंतु हिमालयाच्या पायथ्यापासून ती अशी करत करत होत समजा समोर गेली होती, जे नागसेन पर्यंत गेली होती आणि परत नागसेन जन्माला आला. तिथून पुन्हा ती परत 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 कुठं आली, येथून सुरुवात झाली, त्या ठिकाणी नागसेनला त्या ठिकाणी यावं लागलं. म्हणजे अशाप्रमाणे जे काही प्रकृतीचा नियम म्हणावा हा नियम त्या ठिकाणी बनल्या गेला आणि हे नागसेन त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर जे काही त्या ठिकाणी जे भंते होते तर त्या भंतेने निरोप पाठवला की नागसेनला माझ्याकडे पाठवून द्या. आणि जेव्हा हे नागसेनला कळालं तेव्हा नागसेननी लगेच या ठिकाणचा निरोप घेतला आणि तो कुठे निघाले, हिमालयाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी रक्षित होते त्या ठिकाणी ते गेले. तेव्हा हे अरहंत नागसेनास म्हणाले, हे नागसेन वादविवादात कुशल असलेला मिलिंद राजा बौद्ध भिक्षूंना अनेक कुट प्रश्न विचारून हैराण करतो व त्यांना खाली पाहाव्यास लावतो. या बाबतीत तर त्याने कहर केला आहे, तरी तू तिथे जावे व राजाचे दमन करून समाधान करावे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जे रक्षित भंते आहेत तर हे रक्षित भंते नागसेनला काय म्हणतात की नागसेन या ठिकाणी एक मिलिंद नावाचा राजा आहे आणि त्या राजानं आपल्या सर्व भिक्खूला परेशान करून सोडलेला आहे. प्रश्न विचारू परेशान करून सोडलेला आहे आणि आपल्या भिक्खूला प्रश्नाचे उत्तर येत नाही. त्यामुळं आपल्या भिक्खूला आपले जे काही मान आहे, आपले जे काही नजर आहे खाली झुकवावी लागते किंवा मान खाली लवावी लागते. त्यामुळं तू त्या ठिकाणी जावं आणि त्या मिलिंद राजाच्या सर्व प्रश्नाची उत्तरे द्यावं
आणि त्या मिलिंद राजाचं समाधान करावं असं ते नागसेनाला म्हणतात. आदरणीय म्हणते, संघाने आता निर्धास्त राहावे. एकटा मिलिंद राजा तर सोडा, परंतु त्यांच्यासारखे जम्बूद्वीपातील सर्व राजे एकत्र येऊन मला प्रश्न विचारतील तरीही त्यांच्या सर्व प्रश्नाला समर्पक उत्तरे देऊन मी त्यास सर्वांचे समाधान करील. हे पाहण्यासाठी आता आपण सागल शहरात निश्चितपणे यावे. आणि हा जो रक्षित भंती आहे, हा रक्षित भंते हिमालयाच्या पायथ्याशी का गेला होता? मिलिंद राजाचे प्रश्न विचारते आहे याला हैराण होऊन तिथे गेला होता ते, की मिलिंद राजाच्या जवळ नको, ते घडी घडी आपल्याला प्रश्न विचारते आणि आपल्याला परेशान करते, आणि आपल्याला परेशान झाल्यामुळे आपल्याला आपली मान खाली घालावी लागते. म्हणजे मिलिंद राजाला कंटाळून हा रक्षित हिमालयाच्या पायथ्याशी गेला होता. मग त्या ठिकाणी या नागसेनाला असं सांगितल्याच्या नंतर नागसेन त्या ठिकाणी त्या रक्षिताला काय म्हणते, की रक्षित म्हणते, तुम्ही आता निश्चिंत राहा आणि तुम्ही आता माझ्या सोबत चला किंवा आपण शहराकडे या. जे काही एकच राजा नाही, तर हे जे काही सर्व जम्बूद्वीप आहे, पूर्ण जग आहे, या सर्व जगातले राजे जरी एका जागी आले आणि मला प्रश्न विचारलं तरीही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन मी त्यांना शांत करल. तुम्ही निश्चिंत राहा आणि तुम्ही शहराकडे चला, असं ते त्या रक्षित भंतीला म्हणतात. अत्यंत शिस्तबद्ध असा त्याने केलेला पोशाख एखाद्या दीपमालेप्रमाणे शोभून दिसत होता. श्रमणास अनुकूल असा वायुमंडल उत्पन्न करून ते कोटीशीत अरहंत भिक्षू सागल नगरात पोहोचले. आणि त्यानंतर असं म्हणल्याच्या नंतर हे नागसेन आणि ते रक्षित भिक्खू हे दोघंही शहरामध्ये आले. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी जे काही मिलिंद राजा यांना प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी जे नागसेनला राक्षसांची तयारी करावयाची होती, हे सर्वजणी आपापल्या प्रमाणे त्या ठिकाणी तयारी केली. आणि यानंतर या नागसेनला मिलिंद राजाकडे सर्व पाठवतात. तर या संदर्भात आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. बाकीचं उद्या बघूयात.